माण तालुक्यातील काँग्रेसला जिथे जिथे अडवता येईल तिथं तिथं राष्ट्रवादीने अडवण्याचा प्रयत्न केला असून आता लोकसभेला याच राष्ट्रवादीला मदत करून आघाडीचा धर्म फक्त आपण पाळायचा का असा मुद्दा उपस्थित करत भाजपकडून उभे असलेले रणजितसिंह निंबाळकर हे माझ्या घरातला उमेदवार असल्याचे सुतोवाच्य करून पुन्हा माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी माड्याच्या राजकारणात नवीन ट्विस्ट आणली आहे। ते मसवड येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते। मसवड येथील आनंदीबाई जोशी सांस्कृतिक भवनात मसवड व परिसरातील आमदार गोरे समर्थक कार्यकर्त्यांची बैठक घेऊन मते जाणून घेतली। यावेळी गोरे बोलत होते। यावेळी या बैठकीस काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्तोपंत भागवत, माजी नगराध्यक्ष नितीनभाई दोशी, विजय धट, सुरेश म्हेत्रे, डॉक्टर वसंत मासाळ, सौ वैशाली लोखंडे, सौ शोभा लोखंडे, ईश्वरा खोत, माजी नगरसेवक BM अब्दारगे, सूरज ढोले आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार गोरे म्हणाले होते, असलेल्या लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातील कोणत्या उमेदवाराला मदत करायची हा सध्या यक्ष प्रश्न आपल्या सर्वांसमोर आहे। कारण इकडे विहीर आहे तर तिकडे आड आहे, त्यामुळे कशात तरी उडी मारावीच लागणार, पण पाणी कशात आहे हे बघूनच उडी मारली पाहिजे। लोकसभा निवडणुका आल्यावर राष्ट्रवादीला आघाडीचा धर्म आठवतो, मात्र लोकसभा निवडणुका झाल्या की तालुक्यातील सर्वच निवडणुकीत राष्ट्रवादी ही आपली विरोधी असते आणि हीच परिस्थिती राज्यातही आहे। कारण गेल्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीचे मिळून 6 खासदार निवडून आले होते। यात 4 खासदार राष्ट्रवादीचे होते। यात कोल्हापूरचे मुन्ना महाडिकांना खासदार करण्याचं काम ज्या बंटी पाटलांनी केलं, त्याच काँग्रेसचे बंटी पाटलांना विधानसभेत पाडण्याचं पाप याच राष्ट्रवादीने आणि राष्ट्रवादीच्या महाडिकांनी केलं होतं। तर दुसऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांना इंदापूरच्या हर्षवर्धन पाटलांनी मदत केली। त्याच हर्षवर्धन पाटलांना पराभव करण्याचं काम पवार यांच्या कुटुंबियांनी केलं। ज्या काँग्रेस पक्षाने उदयनराजे खासदार व्हावे म्हणून प्रामाणिक प्रयत्न केले, कदाचित राष्ट्रवादीची इच्छा नव्हती उदयनराजे खासदार व्हावे, परंतु काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतला व उदयनराजे यांना खासदार केले। ज्या उदयनराजे यांना खासदार करण्यासाठी जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं, त्याच काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना संपवायचं काम या राष्ट्रवादीने केलं। आज गावागावातला आपला कार्यकर्ता हा राष्ट्रवादीशी संघर्ष करतोय। काँग्रेसचा कार्यकर्ता हा राष्ट्रवादी कुरघोडींना त्रासून गेलाय, तरीसुद्धा हे आघाडीचे विष प्यायचं पाप आपण करतोय। आम्ही काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाने संघर्ष यात्रा काढून शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात फिरलो। यावेळी काँग्रेसचे पृथ्वीराज बाबा असतील, विखे पाटील असतील, अशोक चव्हाण असतील, अशा सर्व काँग्रेसच्या नेत्यांनी ही संघर्ष यात्रा काढून शेतकऱ्यांना न्याय द्यायचं काम केलं। पण जेव्हा ही संघर्ष यात्रा माणमध्ये आली तेव्हा राष्ट्रवादीने मात्र बहिष्कार घातला।